मित्र हो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आज आपल्या फेसबुकवर बहुजन संघटक या आपल्या आवडत्या ऐकण्याच्या पानावर आज मला बोलायची संधी राहुल खांडेकर यांनी दिली आहे। आणि रोज असं काहीतरी वेगवेगळं होत आहे आणि आपल्या राज्यात काय चालू आहे, देशात काय चालू आहे, जगात काय चालू आहे, ही बातम्या वर्तमानपत्रातून, सोशल मीडियावरून, टीव्हीवरून आपण ऐकतो। आणि सामान्य माणूस म्हणून आपलं डोकं फार संभ्रमित अवस्थेत होतं। विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, भारताच्या संदर्भात ही गोष्ट आपण प्रामुख्याने यावेळी लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं। म्हणून आज आपण जे करंट विषय आहेत, ज्याच्या संदर्भात मला बोलायचं आहे, त्या संदर्भात आपण हा विचार केलाच पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून मी आपल्यासमोर बोलायला आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि साऱ्या निवडणुकांमध्ये काही पक्ष या बाजूने, सत्तेच्या बाजूने, काही पक्ष विरोधी पक्षाच्या बाजूने, अशा मिळून ही लोकसभेची निवडणूक लढली गेली। त्यावेळी मुख्य मुद्दा काय होता? मुख्य मुद्दा हा होता की बीजेपीने म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने असं म्हटलं की आम्हाला जर 400 खासदार मिळाले तर आम्ही या देशाचं संविधान बदलवून टाकू। आणि या विधानाला घेऊन संविधान वाचवायसाठी सारे विरोधी पक्ष काँग्रेसच्या बाजूने गेले आणि संविधान बचाव याच्यावर त्यांची लढाई सुरू झाली। म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा संविधानावर होता। एक पक्ष म्हणतो की आम्हाला संविधान संपवायचं आहे, म्हणून आम्हाला तुम्ही 400 खासदार निवडून द्या। दुसरा पक्ष म्हणतो की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि म्हणून बीजेपीला हरवायचं आहे। या धुमश्चक्रीत काय झालं? या धुमश्चक्रीत एक फार मोठी गोष्ट घडली का बीजेपी सत्तेत आली, म्हणजे सत्ता पक्ष सत्तेत पुन्हा आला, पण त्याला बहुमत मिळालं नाही। आजूबाजूच्या पक्षांचा सहारा घेऊन त्याला आपलं सरकार स्थापन करावं लागलं। आणि त्याच वेळी ज्या काँग्रेस पक्षाला बीजेपीने सतत नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, सत्तेच्या बाहेर काय, देशाच्या बाहेर घालण्याचा प्रयत्न केला, तो काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा विरोधी पक्ष म्हणून तयार झाला आणि लोकसभेची निवडणूक जिंकल्या गेली। पण निर्णय काय आला? निर्णय हा आला की ज्या पक्षाला हरवायचं होतं, सत्तेतून बाहेर काढायचं होतं, तोच पक्ष पुन्हा सत्तेत आला आणि त्याने आपल्या पद्धतीने काम सुरू केलं। आणि विरोधी पक्ष म्हणून ज्या काँग्रेसच्या आणि त्यांच्या समविचारी पक्षांनी एकत्र सुरुवात केली, त्यांचा आवाज थोडा हाऊसमध्ये वाढला, संसदेमध्ये वाढला। परंतु ज्यासाठी हे एकमेकाशी भांडत होते, त्या संविधानाच्या संदर्भात काय, हा विचार कोणीही केला नाही। संविधान वाचवायसाठी फार मोठी गोष्ट आपण केली आणि काँग्रेस पक्षाच्या समविचारी पक्षांना निवडून दिलं, ही चांगली गोष्ट आहे। पण मला आठवते की ज्यावेळी या देशाचं संविधान लागू झालं आणि देशामध्ये निवडणुका लागू झाल्या, नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि या देशामध्ये लोकशाही यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचा सुरुवात झाली, त्यावेळी काय होतं? त्यावेळी चित्र हे होतं की निवडणुकीसाठी उभे राहणारे उमेदवार हे उच्च शिक्षित होते बघा, शिकलेले होते, त्यांना संविधानाची जाण होती, त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण होती, त्यांना या देशाचा विकास कसा होईल, या देश आता कुठे आहे, देशाची वर्तमान अवस्था काय आहे आणि आपल्याला देशाला कोणत्या दिशेने न्यायचं आहे याची जाणीव त्या त्या पक्षातील त्या त्या उमेदवारांना होती। आणि मतदार अडाणी होता, मतदार सामान्य होता। त्यांनी
त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने मतदान केलं आणि आपल्या विकासाचा मार्ग या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सोपवला. हे असं चालत राहिलं. पण आज परिस्थिती काय दिसते? आज जेव्हा 2024च्या निवडणुका झाल्या तेव्हा आमच्या लक्षात येतं, किंवा आधीच्या 2 निवडणुका पाहिल्या आपण, आमच्या लक्षात येतं की आता मतदार सुशिक्षित झाले आहेत, मतदार उच्च विद्याविभूषित आहेत आणि उमेदवार हे अर्धवट अर्धशिक्षित अडाणचोट आहेत. आता या ज्यांना लोकप्रतिनिधी केलं त्या लोकांनी संविधान वाचवायसाठी काय केलं? उत्तर माहिती नाही. ज्या मतदारांनी उच्च शिक्षित म्हणून मतदान या लोकांना केलं त्या लोकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या का? पूर्ण होत आहेत का? उत्तर आहे नाही आहे. आणि सध्या आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहे, म्हणजे लागणार आहेत. हे 2024चं निवडणुकांचंच वर्ष आहे. या निवडणुकांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय होईल हा विचार करताना महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या चित्रात आज महाराष्ट्राचा मुख्य विषय जो आहे तो आहे आरक्षण. संविधानाच्या नियमानुसार आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहे. आणि त्याच वेळी मतदारांनी आपल्यालाच मतं दिले पाहिजेत म्हणून सत्तेवर असलेला बीजेपी समर्थित शिंदे गट किंवा अजित पवार गट हा एकत्र येऊन वेगवेगळ्या योजना दाखल सांगत आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना, आणि या योजनांमध्ये अर्थसंकल्प साजरा करतात. आणि त्या अर्थसंकल्पात काय तरतूद केली, कशी तरतूद केली याचं कोणीही नीट विश्लेषण करत नाही. आणि हे जे लोकप्रतिनिधी सदनात आहेत हे अर्धशिक्षितच आहेत. हे विरोधी बाजूनं त्या अर्थविषयक बजेटवर चर्चा करताना ते अर्थविषयक बजेट चुकीचं आहे असं म्हणतात. आणि सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते म्हणतात की हे बजेट अतिशय चांगलं आहे. आणि या दोघांच्या चांगल्या वाईज बजेटामध्ये जो सामान्य नागरिक आहे, सामान्य मतदार आहे, तो आपला संभ्रमित आहे. नेमकं बजेटमध्ये आहे काय? 7 लाख कोटी जेव्हा तुमच्या देशावर कर्ज आहे तेव्हा तुम्ही कसं बजेट सादर करणार आणि या फुकटाच्या योजना कशा अंमलात आणणार? हा देश भिकाऱ्यांचा देश व्हावा असं वरच्या सरंजामी लोकांची अवस्था असली पाहिजे असं चित्र यावरून दिसत आहे. आणि म्हणून याला कसं वाचवायचं हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या संकटातून देशाला बाहेर कसं काढता येईल? मग आपण एकाच विषयावर आज चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे आरक्षणाचा मुद्दा. आपल्या देशामध्ये आरक्षणाची संविधानाची कोणती कलमं आहेत ही जरा पाहिली पाहिजेत. ही धड निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी वाचली की नाही वाचली असतील तर त्याचा अर्थ नीट त्यांना समजून घेतला की नाही घेतला. आणि जेव्हा सत्ता पक्षाने जेव्हा हे विधेयक मांडलं, ही विधेयकं आणली, त्याच्यावरच्या दुरुस्त्या आणल्या, त्यावेळी विरोधी पक्षांनी काय केलं, कोणत्या दुरुस्त्या सुचवल्या, कोणत्या त्याच्यातल्या बाद केल्या, काहीही पत्ता कोणालाही नाही. बस बजेट होतं, पास होतं, कायदा येतो आणि त्याचं नोटिफिकेशन निघतं. म्हणून हा विचार केला पाहिजे आणि आपण आज नेमकं आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष घातलं पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे मूलभूत हक्काचं 15(4). या 15(4) मध्ये काय सांगितलंय? या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाला उन्नती करता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध करता येणार नाही. हे पहिलं कलम आहे. 15(5) काय म्हणतं? 15(5) म्हणतं मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या अथवा अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीच्या उन्नती करता कोणतीही विशेष तरतूद करण्यास कायद्याने
त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या संबंधाने अनुदानित किंवा विना अनुदानित किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाच्या संबंधाने विशेष तरतूद करण्यास राज्यांना प्रतिबंध असणार नाही. मग त्याच्या पुढचं 16वं कलम आहे. 16(1) काय म्हणतं? राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. मग ही मूलभूत हक्कातली 3 अतिशय महत्वाची कलमं आहेत जी संविधानामध्ये मुळापासून आहेत. या 3 कलमांचा अभ्यास केला तर असं लक्षात येते की या पद्धतीने राज्यकर्ते, मग ते काँग्रेसचे असो की बीजेपीचे असो, हे वागत आहेत का? उलट त्यांनी याच्यामध्ये अमेंडमेंट केल्या आणि ज्या संविधानामध्ये भारताच्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मुफ्त शिक्षण देण्याची, सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारांची होती, ते कलम काढून टाकलं आणि खाजगी संस्थांमध्ये या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आणि खाजगी संस्थांच्या फीज किती आहे याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की ज्यांच्याजवळ पैसा आहे तीच मुलं या शिक्षणाला सामोरे जातील, बाकीचे सरकारी शाळांमध्ये राहतील. म्हणजे शिक्षणासंदर्भातली समान संधी आपल्या देशात राहिली आहे का? उत्तर आहे, राहिली नाही. जे लोकप्रतिनिधी, खासदार किंवा आमदार आहेत, वर्षानुवर्षे चालत आहेत, त्यांची मुलं कुठं शिकतायत? आपल्या देशाची अर्थमंत्र्याची मुलं कुठं शिकतायत? आपल्या मंत्र्याची मागच्या ह्याच्यातली महिला व बालकल्याण मंत्रीची मुलं कुठं शिकतायत? आपल्या देशाच्या शिक्षण मंत्र्याची मुलं कुठं शिकतायत? ते सगळे परदेशात हायटेक कॉलेजांमध्ये ते शिकतायत. आणि त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्या सामान्य मतदारांची मुलं कुठे आहेत? कुठे शिक्षणाचा समान अधिकार आहे? कुठे शिक्षणाची समान संधी आहे? याचा अर्थ काँग्रेस असो की बीजेपी असो, यांनी या कलमाचा पुरेपूर क्रियान्वयन केलेलं नाही असं दिसतंय. हे आहे आरक्षणाचं तत्व. आणि त्याच्यानंतर मग अडते कुठं, यांचं डोकं कुठं दुखते, तर ते आहे भारतीय संविधानातल्या 330 ते 342 या 13 कलमांमध्ये. या कलमांचं शीर्षकच आहे की विशेष वर्गांसाठी, विवक्षित वर्गांसाठी विशेष तरतुदी. म्हणजे जे विवक्षित वर्ग आहेत, कोण आहे विवक्षित वर्ग? तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे विचार केला तर आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये इतक्या जातीमध्ये आहे त्याचे 4 विभाग केलेले आहे. सर्वश्रेष्ठ स्थानी ब्राह्मण आहे, दुसऱ्या स्थानावर क्षत्रिय आहे, तिसऱ्या स्थानावर वैश्य आहे आणि चौथ्या स्थानावर शूद्र आहे. आणि जो या चातुर्वर्ण्यातच लागत नाही तो 5व्या स्थानावर अस्पृश्य आणि आदिवासी वर्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांनी ब्रिटिश राजवट या देशात असताना अनुसूचित जाती आणि जमातींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांना माणुसकीचे अधिकार मिळाले पाहिजे, त्यांना सुद्धा स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, म्हणून त्याचा शेड्यूल तयार केला. आणि 1935 साली शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब हे तरतूद तयार झाली. आणि शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या अस्पृश्य जाती होत्या भारतातल्या त्या सगळ्या शेड्यूल कास्टमध्ये आल्या. आणि शेड्यूल ट्राईबमध्ये जेवढ्या जंगली जाती होत्या, जंगलात राहणाऱ्या आदिम जाती होत्या, त्या शेड्यूल ट्राईबमध्ये आल्या. आणि 1935 पासून त्यांना लोकशाही यंत्रणेत, प्रशासनात, नोकऱ्यांमध्ये विशेषतः प्रतिनिधित्व मिळण्याचा प्रघात सुरू झाला. हीच बाब नेमकी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात लिहिली. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदी विवक्षित जमातीसाठी विशेष तरतुदीमध्ये पहिलं 330 कलम लिहिलं. त्याच्यामध्ये काय लिहिलंय? त्याच्यामध्ये लिहिलंय लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखीव ठेवणे. त्यानुसार भारताच्या संसदेत, लोकसभेमध्ये जाणारे खासदार हे आदिवासी आणि अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतील. ते तिथे जातील आणि आपल्या जातीसाठी विकासात्मक धोरणे आखतील, आपल्या जातींना माणूस म्हणून
उद्देशपत्रिकेप्रमाणे भारतीय संविधानाच्या जगता आलं पाहिजे, यासाठी कायदे करतील. 332 कलम काय म्हणतं? 332 कलम म्हणतं, राज्यांच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत. आणि 335 कलम काय म्हणतं? सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क कायम करणे. म्हणजे हे कलम त्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी, त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी, त्यांना स्वावलंबन आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांचा सत्तेत सहभाग असला पाहिजे, त्यांचा नोकरीत सहभाग असला पाहिजे, त्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजे, हे काम करण्याचं, यावर विचार करून निर्णय घेण्याचं काम हे लोकसभा किंवा विधानसभा करते. आणि त्या दृष्टीने ते सुरू झालं. आणि नंतर बाबासाहेबांनी 340 कलम लिहिलं. या कलमामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मागास वर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची निर्मिती करणे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्यांचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी शिफारस करणे, हे आहे 340 कलम. या कलमाला संसदेमध्ये इम्प्लिमेंट करावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. काय झालं? अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना, कारण त्यांचं शेड्यूल तयार झालं, कोण अनुसूचित जातीत मोडतो, कोण अनुसूचित जमातीत मोडतो, याचे अहवाल आधीच इंग्रज सरकारने तयार केले आणि त्याच्यामुळे याचं इम्प्लिमेंटेशन करणं सहज साध्य झालं. त्यानुसार हे लोक त्या आरक्षणाच्या तत्वाखाली आले. पण जे मागास जाती आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी अतिशय चांगला शब्द वापरला, मागास जाती. तर मागास जाती कोण आहेत याचं विश्लेषण करण्यासाठी आयोगाची निर्मिती केली पाहिजे, याचं हे 340 कलम आहे. आणि हे कलम लागलं पाहिजे. मागासवर्गीय जाती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेतील शूद्र नावाची जात आहे, शूद्र नावाचा वर्ग आहे, या शूद्र वर्गात असलेल्या सगळ्या जाती ह्या मागास जाती आहेत. हे इतकं स्पष्टपणे बाबासाहेबांनी अध्यावृत होतं. पण या मागास जातींची संख्या किती आहे, यांच्या जाती आणि पोटजाती किती आहेत, त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण कसं आहे, हे तपासण्यासाठी या 340व्या कलमाने आयोगाची निर्मिती करायला हवी होती. परंतु बाबासाहेब सत्तेत असतापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूंनी या 340 कलमाची अंमलबजावणी केली नाही. ही अंमलबजावणी का करत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इतर काही कारणांसोबत या कारणासाठी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, हे सगळ्या लोकांना माहीत आहे. मग ह्या मागासवर्गीय जाती कोण, याचा निकाल लावावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा केल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी 340व्या कलमाप्रमाणे कालेलकर आयोगाची निर्मिती झाली. आणि कालेलकर आयोगाने साऱ्या देशात फिरून जे शूद्र लोक आहेत त्यांचा सगळा अहवाल तपासून आपला अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये या देशातले जे शूद्र आहेत त्या सगळ्यांचा सहभाग होता. परंतु काकासाहेब कालेलकर हे ब्राह्मण जातीचे, त्यांच्या हे लक्षात आलं की अरे, हे सगळे शूद्र लोक जेव्हा सत्तेत येण्यासाठी पात्र होतील, हे सगळे शूद्र लोक जेव्हा नोकरीत प्रशासनात येण्यासाठी पात्र होतील, त्यावेळी आपलं काय. आणि म्हणून या अहवालासोबत त्यांनी आपलं एक स्वतःचं पत्र दिलं, ज्याच्यामध्ये अहवालाच्या बाकीच्या कोणत्याही सभासदांच्या सह्या नाहीत, केवळ आणि केवळ काकासाहेब कालेलकर नावाच्या अध्यक्षाची सही आहे. आणि ते पंतप्रधानांना लिहितात, पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहितात की हा अहवाल मी आपल्या पुढे सादर करत आहे, परंतु या अहवालाची आता काही गरज नाही, संसदेपुढे हे मांडण्याची काही गरज नाही, म्हणून मी हा संसदेत अहवाल मांडू नये अशी शिफारस करत आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा अहवाल स्वीकारला आणि त्यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे कार्यवाही केली आणि काकासाहेब कालेलकर अहवाल, आयोगाचा अहवाल कचरा कुंडीत गेला. त्यामुळे शूद्र कोण आहेत याची नेमकी माहिती आपल्या देशातील सत्ताधाऱ्यांना, विरोधी पक्षांना झाली नाही.
परंतु जाती व्यवस्था ज्यांनी पक्की केली आहे त्यांना हे पक्क माहीत होतं की या शूद्र जाती जोपर्यंत आपल्या हाताखाली कायम गुलाम राहतील तोपर्यंतच आपले जाती वर्चस्व टिकणार आहे. आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गुंतवून टाकायचं, आपसात भांडणं लावून द्यायची, अशा पद्धतीने या देशाचं सरकार चालत असे. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम हा झाला की एकदा एक खासदार जर निवडून आला तर तो पुन्हा पुन्हा निवडून यायचा. तो संपला की त्याचा मुलगा खासदार व्हायचा किंवा आमदार व्हायचा. तो संपला की त्याचा नातू आमदार किंवा खासदार होणार. आणि या पद्धतीनं चातुर्वर्ण्य व्यवस्थेने दिलेली सरंजामी पद्धती भारताच्या लोकशाहीमध्ये पुन्हा पुन्हा रुजलेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे शूद्रांना, अस्पृश्यांना, आदिवासींना त्या सत्तेत जाऊच नये, हा सगळा अतिशय पद्धतशीरपणे षडयंत्राचा खेळ या सत्तेतील लोकांनी केला आहे. मग हे सत्तेतील लोक कोणत्याही पक्षात असो, ते लोकमान्य टिळकांचं दिलेलं विधान कायम आजही आपल्या स्मरणात ठेवतात. लोकमान्य टिळक ज्यावेळी संसदेत हे प्रतिनिधित्व जावं म्हणून कार्यरत होते त्यावेळी लोकमान्य टिळकांनी असं म्हटलंय की तेल्या तांबोळ्यांनी आणि कुणबटांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकलायचा आहे का? म्हणजे सत्तेत या तेल्या तांबोळ्यांनी कुणबटांनी जाऊ नये, हे ज्यांची इच्छा आहे ती इच्छा आजही जशीच्या तशी कायम आहे. आणि ते लोक त्याच पद्धतीने विचार करतात. आणि म्हणून काही लोक जे सरंजामी पद्धतीचे शूद्र वर्गातले आहेत त्यांना हाताशी घेऊन ते पूर्ण शूद्रांवर राज्य करतात. ही परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे आपल्या देशाची प्रगती एकीकडे दिसते आहे, पण दुसरीकडे इतकी 80% 85% लोकसंख्या असलेला समाज हा आजही कायम मागे आहे. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की हे कसं चालू आहे आपल्या देशाचं सरकार, ही कशी चालू आहे आपल्या देशाची लोकशाही. आणि यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावा. आणि एकदा मोरारजी देसाई नावाच्या प्राईम मिनिस्टरचं, पंतप्रधानाचं सरकार आपल्या देशात आलं आणि त्यांनी हे 340वा कलम लागू करण्याची घोषणा केली आणि त्यांनी आयोग नेमला. त्या आयोगाचं नाव होतं मंडल आयोग. मोरारजी देसाईंनी मंडल आयोगाची निर्मिती केली आणि मंडल आयोगाने ओबीसी म्हणजे मागासवर्ग कोण आहे, म्हणजे शूद्र कोण आहे, त्याची संपूर्ण तपासणी केली आणि त्यांनी आपला अहवाल सादर केला. तो अहवाल बराच दिवस पडून राहिला आणि मोरारजी देसाईचं सरकार संपलं. त्याच्यानंतर ज्यावेळी जनता दलाचं म्हणजे व्ही.पी. सिंगाचं सरकार आलं, ज्या व्ही.पी. सिंगाच्या सरकारला या बीजेपीच्या लोकांनी पाठिंबा दिला होता, त्यांनी हा मंडल कमिशन लागू केला. मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसींना म्हणजे शूद्रांना आपली ओळख पटायला लागली की आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही सामाजिकदृष्ट्या, आम्ही शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहोत. ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि मंडल आयोग लागू झाला. पण पहा गंमत अशी आहे, ज्यावेळी मंडल आयोग लागू झाला त्याला विरोध करणारे कोण होते? प्रत्यक्ष स्वतःला क्षत्रिय समजणारे, प्रत्यक्ष स्वतःला शूद्र समजणारे लोकच मंडल आयोगाच्या विरोधात होते. आणि बाजूनं कोण होते? अनुसूचित जाती आणि जमातीचे ज्या लोकांना रिझर्वेशन मिळालं होतं दुसऱ्या कलमानुसार, त्यांनी सुद्धा यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मंडल आयोगाची बाजू लावून धरली. पण काय झालं? आणि शेवटी मंडल कमिशन लागू झालं आणि त्याच्यावर जाळपोळी झाल्या, हत्या झाल्या आणि शेवटी ती केस कोर्टात गेली. यांनी त्याच्यासाठी मंडल आयोगाच्या विरुद्ध कमंडल यात्रा सुरू केली आणि साऱ्या देशामध्ये या मंडल आयोगाच्या विरोधात जनमानस तयार केलं. परिणामी ही केस सुप्रीम कोर्टात गेली आणि इंदिरा साहानी नावाच्या याचिकेमध्ये मग सरकारने सांगून टाकलं की मंडल आयोगाने 54% लोकांना, 54% शूद्रांना याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे आणि त्याचं 27% आरक्षण द्यावं. आणि त्याच्यात त्यांनी नियम केला की आरक्षणाची मर्यादा ही 50% वर जाता कामा नये. हा कोर्टाचा निर्णय आहे, हा भारताच्या संविधानाचा निर्णय नाही. हा भारताच्या संविधानाचे बदल करण्याचा, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा जो संसदेचा अधिकार आहे, तो राज्यांच्या विधानसभांचा अधिकार आहे. त्या अधिकाराने 50% रिझर्वेशन असावं असं कुठेही म्हटलं गेलं नाही.
संविधानात तो बदल करण्यात आला नाही. पण सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली आणि म्हणून 50% आरक्षण झालं. त्याचा परिणाम काय झाला? यांनी बाकीच्या ज्या शूद्र जाती आहेत त्या वगळल्या आणि या शूद्र जाती ज्या मंडल कमिशनमध्ये येतात त्यांना ओबीसी हा शब्द वापरला. ओबीसी म्हणजे काय? अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय जाती. ह्या इतर मागासवर्गीय जाती कोणत्या आहेत? तर त्या शूद्र जाती आहेत. त्याबरोबरच जे क्षत्रिय स्वतःला समजतात, मग ते मराठे असतील, जाट असतील, गुर्जर असतील, हे लोक स्वतःला क्षत्रिय समजायचे आणि त्याच्यामुळं हे या अस्पृश्यांच्या या शूद्रांच्या यादीत येत नाहीत. म्हणून मंडल कमिशनमध्ये त्यांचा शिरकाव त्यांनी होऊ दिला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंडल कमिशनमध्ये मराठ्यांचं आरक्षण व्हावं याच्याबद्दलचं कधीही आपलं मत व्यक्त केलं नाही आणि ओबीसी म्हणून त्यांची गणना झाली. मग ओबीसीचा आयोग सुरू झाला. पण लक्षात आलं की जे सरंजामदार होते, जे मराठे होते, ज्यांच्याकडे 400 एकर शेती होती, त्यांची शेती या काळाच्या ओघात कमी कमी झाली. पण अहंकार मात्र कायम राहिला. आर्थिक परिस्थिती दुर्बल झाली, शैक्षणिक परिस्थिती दुर्बल झाली आणि त्यांच्याच जातीतील मराठे जे सरंजामदार झाले त्यांनी शिक्षण संस्था काढल्या, त्यांनी कारखाने काढले, त्यांनी बँका काढल्या, परंतु त्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला, संपूर्ण क्षत्रिय वर्गाला त्यांनी सामावून घेतलं नाही. आणि मग त्याच मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 पट पडले. एक श्रीमंत मराठा, सरंजामी मराठा आणि दुसरा गरीब मराठा. आता गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे यासाठी मग चळवळ सुरू झाली. वेगवेगळे अहवाल तयार झाले, मग वेगवेगळे कमिशन आले आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अलीकडे 2020 पासून मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं. काय परिणाम झाला? आंदोलन झालं, मुंबईपर्यंत गेले लोक आणि त्यावेळी महाराष्ट्रात सरकार कोण होतं? RSS माइंडेड मुख्यमंत्र्याचं सरकार होतं. त्यांनी हळूच यांना तोंडाला पानं पुसली आणि मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ असं दाखवलं आणि त्या पद्धतीने केलं. पण ते आरक्षण टिकणारच नाही कोर्टात, ही पक्की बाजू त्यांना माहीत होती आणि कोर्टामध्ये ते टिकलं गेलं नाही. मग आता पुन्हा या निवडणुकीच्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जरांगे पाटील नावाचा एक मराठा माणूस आपल्या मराठा समाजाचा नेता उभा केला. हा सरंजामी मराठा नाही, हा गरीब मराठा आहे. पण त्याला संविधानाचं ज्ञान आहे की नाही हेच माहिती नाही. त्याची मागणी रास्त आहे, परंतु ती कशी इम्प्लिमेंट करता येईल याची काहीही त्याला माहिती नाही. आणि मग त्याला जो कोणी फिडिंग देत असेल, त्याला जो कोणी भरवत असेल, त्याच्यानुसार हे सुरू झालं. आणि मग त्यांनी काय म्हणावं? कुणब्यांना जसं आरक्षण आहे तेच आम्हाला मिळालं पाहिजे. आता कुणब्यांना जर आरक्षण मिळालं आहे तर इंदिरा साहनीच्या प्रकारात 27% कुणब्यांना आरक्षण आहे, त्याच्यामध्ये भरपूर जाती आहे, मराठा कसा समाविष्ट होईल? मग त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला मिळालं पाहिजे. मग त्यांनी नवीन शब्द काढला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रमाणपत्राच्या शोध सुरू झाले, जाती प्रमाणपत्र सुरू झाले. त्याच्यावरही मग पुढे जरांगे पाटील गेले आणि त्यांनी म्हटलं की नाही आमच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आता सगळे सोयरे पुन्हा आले त्याच्यात. याचा अर्थ असा आहे की ज्या जरांगे पाटलांच्या डोक्यात हे आरक्षणाचं भूत भरवलं तो RSS माइंडेड असला पाहिजे, ही गोष्ट स्पष्ट होते. त्याने जर संविधानाचा अभ्यास केला असता तर पहिल्याच दिवशी म्हटलं असतं तर 340 कलमामध्ये आयोग नेमावा ही एक गोष्ट आहे. दर 10 वर्षांनी त्याची आयोग नेमायला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत का आयोग नेमला नाही? तुम्ही दर 10 वर्षांनी या देशाच्या जनगणना होते, तुम्ही 10 वर्षाची जनगणना का केली नाही? 2010 पासून तुम्ही जनगणना का केली नाही? तुम्ही जातीनिहाय जनगणना का केली नाही? ह्या प्रश्न विचारत नाही. मग जातीय जनगणना नाही, 10 वर्षाची जनगणना नाही आणि मग आम्हाला प्रमाणपत्र द्या आणि मला कुणबी जाती सामावून घ्या. ज्या 54% जातीला ओबीसींना फक्त 27% आरक्षण आहे, ते सुद्धा त्याच्यात सुद्धा यांचं घ्यावं असा यांचा विचार आहे. आणि ते भांडण इतक्या स्तरावर गेलं की त्यांना माहित आहे महाराष्ट्रात मराठे हे बहुसंख्येने सत्तेत आहे, राजकारणात आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने या आरक्षणाला पाठिंबा देतील. आणि आंदोलनाचे उपोषणं, आमरण उपोषणं, चळवळी सुरू झाल्या. आजही महाराष्ट्रात तेच आहे. पण ह्यामध्ये कोणी हे स्पष्ट करत नाही
की हे आरक्षण कसं लावायचं. त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर नावाचा एकमेव माणूस आहे की ज्याला या आरक्षणाबद्दलचं काही घेणं देणं नाही. या सर्व लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना दलित आहे, बौद्ध आहे म्हणून समजलेला आहे. म्हणजे हा दलित नेता आहे. जेव्हा की तो ज्या दिवशी उभा झाला त्या दिवसापासून बहुजनांच्या हितासाठी, वंचितांच्या हितासाठी आपलं सगळं राजकारण करत आहे, आपलं सगळं आयुष्य वेचत आहे. तरीही त्याला हे लोक बाळासाहेब आंबेडकरांना अजूनही दलितांचा नेता समजतात. त्याचा परिणाम असा झाला की बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलाला भेटायला जातात आणि त्याच्यानंतर जरांगे पाटील तो असं वाक्य वाचतो, याच्यात पत्रकारांसमोर म्हणतो की आम्ही त्यांच्या हाताखाली काम करावं अशी आमची लायकी आहे का, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. म्हणजे त्याच्या डोक्यातून जातीचा अहंकार अद्याप गेला नाही. मराठ्यांच्या डोक्यातून जातीचा अहंकार अद्याप गेला नाही आणि त्यांना आता ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे. म्हणजे त्यांना ओबीसी म्हणा. आणि ओबीसी म्हटलं तर या 340व्या कलमाप्रमाणे जे ओबीसींना मंडल आयोगाने सगळं आरक्षण दिलं ते आरक्षण खतम होणार. तेवढंच नव्हे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला देखील हे फटका लावणार. म्हणजे ज्या कोणानं या जरांगे पाटलाच्या डोक्यात हे भूत भरवलेलं आहे त्याच्या डोक्यात हे आहे की या देशामध्ये आता अनुसूचित जाती जमातीचे लोक पुढे येत आहेत, हे आरक्षण खतम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ही नवी खेळी केली आहे. आणि या खेळीला सरंजामी मराठे सुद्धा आता बळी पडत आहेत. ही बाब ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली तेव्हा तो एकमेव माणूस आहे ज्या माणसाने या आरक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे. ते जरांगे पाटलांना भेटायला गेले त्यावेळी असं बोलले की बघा, मराठ्यांचे 2 भाग करा, एक श्रीमंत मराठा आणि एक गरीब मराठा, आणि गरीब मराठ्यांना आरक्षण द्या आणि ते आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं ठेवा आणि मराठ्यांना वेगळं ताट द्या. त्यावर सगळे लोक म्हणाले की हे कसं शक्य आहे. त्यावेळी बाळासाहेबांनी अतिशय चाणाक्षपणे उत्तर दिलं की हे आता मी कसं द्यावं हे मी तुम्हाला कसं सांगू, त्यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुमचं आरक्षण देऊ. पण लोकांना त्यांच्यामधली जात ती पटली नाही. अहो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी, बहुजन समाजासाठी, विशेषतः शूद्र समाजासाठी 340 कलम लिहिलं ज्याचं पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन झालं नाही आजच्यापर्यंत, म्हणून त्यांच्याच रक्ताचा वंशज, त्यांचाच नातू त्यांच्यासाठी पुन्हा लढत आहे 340व्या कलमासाठी. परंतु या लोकांनी त्यांना स्वीकारलंच नाही. स्वीकारलं असतं तर अकोल्याच्या खासदारकीच्या उमेदवारीमध्ये त्यांचा पाडाव नसता झाला, त्यांच्या 35ही जागांमध्ये त्यांचा पाडाव झाला नसता. परंतु त्यांच्यामधली जे बहुजन समाजाचे लोक आहेत, जे चातुर्वर्ण व्यवस्था मानणारे लोक आहेत, त्यांच्या डोक्यातली जात गेली नाही. आणि जाती वर्चस्व जेव्हा भांडवलीदारामध्ये समाविष्ट होतं तेव्हा या सगळ्या जाती कायम गुलाम होतात, ही गोष्ट यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आजपर्यंत जेव्हा ही बाब लक्षात येते तेव्हा याची भयानकता बाळासाहेब आंबेडकरांना दिसते. तेव्हा भर पावसात 25 जुलै रोजी ते आरक्षण बचाव यात्रा काढतात. कोण आहे त्याच्या पाठीमागे? त्यांचे गृहस्थ पाहिले, त्यांचे लोक पाहिले तेव्हा आमच्या लक्षात येतं की बहुसंख्येने बुद्ध समाजाचे लोक, दलित समाजाचे लोकच त्यांच्या बाजूने आहेत. म्हणजे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत तेच बाळासाहेबांच्या समोर कार्यकर्ते आहेत, ज्यांना या 340व्या कलमाद्वारे मिळालेल्या ओबीसीच्या आरक्षणाची काही गरज नाही, ज्यांना या आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं की नाही मिळालं त्यांचा काही घेणं देणं नाही. परंतु ते बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी यासाठी उभे आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं 340वं कलम जे या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता आणि न्याय आणू शकेल, यासाठी या कलमाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेल्या प्रत्येक कलमांचं इम्प्लिमेंटेशन होण्याची गरज आहे. ही बाब ज्या लोकांनी स्वीकारली त्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिलेला आहे. आणि भर पावसात त्यांच्या सभा होत आहेत. काल पुण्याला प्रचंड पाऊस आला, बंद झाल्या, शाळा कॉलेजेस बंद करण्यात आले, रस्ते बंद करण्यात आले. अशा वेळी बाळासाहेब आंबेडकर पुण्यात येतात आणि अभिवादन करतात. जेव्हा ज्या माणसाला ज्या विषयाचं काही गांभीर्य नाही त्या विषयासाठी तो माणूस पोटतिडकीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो लढतो आणि हे सारे लोक बाळासाहेब आंबेडकरांना होटाउट करतात, दूर लोटतात. याचं अतिशय कारण सगळ्यात पहिल्यांदी बीजेपीला हरवायला पाहिजे, तो त्यांचा शब्द मी सांगितला पाहिजे, मोद्याला हरवलं पाहिजे. हे ज्या माणसांनी सगळ्या भर सभेत सांगितलं त्या मोदीला हरवायसाठी
मला तुम्ही सत्तेत घ्या, मला तुमच्या सहकारी करा, तुमच्या युतीमध्ये मला घ्या म्हणून काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला विनंती केली. परंतु या तिघांनीही फक्त त्यांना गाजर दाखवलं आणि सगळ्या मीडियाने फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते असे बोलले, ते तसं बोलले, त्यांचं असं झालं, म्हणजे तेच जबाबदार, तेच दोषी आणि हे मात्र साव. ही बाब आता बहुजनांनी, विशेषतः शूद्र लोकांनी, ओबीसी लोकांनी ध्यानात घेतली पाहिजे. म्हणून ओबीसी मध्ये काम करणारे, जे ओबीसी साठी काम करतात, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर हा आता एकमेव नेता आहे तुमचा, की जो तुम्हाला या 340व्या कलमाने तुमचं आरक्षण कायम देऊ शकेल, तो संविधान वाचवू शकेल आणि तो हे काम करत आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे बहुजनातल्या, ओबीसीतल्या लोकांना की कुणब्यांनो, मराठ्यांनो, तेल्यांनो आणि तुमच्या सगळ्या 18 पगड जाती जमातीच्या लोकांनो, या देशाला माणुसकी हवी असेल, या देशाला स्वातंत्र्य हवं असेल, या देशाला समान संधी हवी असेल, तर या लढ्यामध्ये आपण बाळासाहेबांना मदत केली पाहिजे. तुम्ही मदत करणार नाही, तुम्ही त्यांना मतदान करणार नाही. आता येणारी विधानसभा निवडणूक आहे आणि आमच्या लोकसभेमध्ये पाहिलं बाळासाहेबांचं मताचं मूल्य कमी झालेलं आहे. आता ते विधानसभेत कसं टिकणार? कारण तुम्ही अजून त्यांच्या बाजूने नाही. ज्या काँग्रेसला आम्ही निवडून दिलेलं आहे त्या काँग्रेसमध्ये विधानसभेमध्ये आम्ही पाहिलं त्यांचे आमदार फुटतात आणि बीजेपीला मतदान करतात आणि ते तरी चांगले, पण दलित समाजाची माणसं चांगली नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांची माणसं चांगली नाहीत. फक्त त्यांचे मताचे अधिकार घेतले पाहिजे, त्यांना संधी दिली नाही पाहिजे. हे जे तंत्र आहे, हे तंत्र संपवायचं असेल तर सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांनी, विशेषतः चातुर्वर्ण्यातील शूद्र लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि मराठ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. कारण जे मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात, सरंजामी समजतात आणि अहंकाराची भाषा बोलतात, त्यांनी त्यांचंच विधान लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता या जगामध्ये क्षत्रिय शिल्लक राहिलेला नाही. कारण परशुराम नावाचा अवतार या देशात झाला आणि त्याने या देशातील क्षत्रिय 21 वेळा नस्तनाबूत केले. त्याच्यामुळे आता क्षत्रिय जात शिल्लक राहिलेली नाही. जे आहेत ते सगळे शूद्र आहेत आणि मग शूद्रांना राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, शूद्रांना मुख्य जागी बसण्याचा अधिकार नाही असं सांगितल्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांनी शाहू महाराजांचा अपमान केला, त्यांनी सगळ्या सरंजामदारांचा, जे स्वतःच्या अहंकाराने पिडलेले आहेत, त्यांना मागे टाकलेला आहे. तसं जर झालं नसतं तर महाराष्ट्रामध्ये 1960 पासून आतापर्यंत मुख्यमंत्री कोण आहेत? 18 मुख्यमंत्र्यांपैकी 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. तर यांनी मराठा समाजाचा पूर्णपणे विकास का केला नाही? शूद्र समाजाचा पूर्णपणे विकास का केला नाही? त्यांना या संविधानाप्रमाणे लोकशाही मार्गामध्ये प्रगतीपथावर का आणलं नाही? हे लक्षात येतं. मग लक्षात येतं की हे जरी त्या पदावर बसले तरी त्यांचे प्रशासकीय अधिकारी कोण आहेत, त्यांना त्यांचं ड्राफ्टिंग करणारे कोण अधिकारी आहेत, आणि हे नुसतं सयाजीराव बसतात आणि यांना मलिदा दिला, यांना मोठं केलं, यांना राजे म्हटलं की हे झाले खुश. तसं नसतं. तर आपल्या राज्याचा शिक्षण मंत्री म्हणतो की आता मनुस्मृतीचं वचन लागलं पाहिजे कारण ते फार चांगलं आहे. तुम्ही शिक्षण मंत्री आहात, जी मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली आहे, ज्या मनुस्मृतीचा एकही श्लोक या देशातील स्त्रियांच्या उपयोगात येत नाही, ते श्लोक तुम्ही संसदेत पाठ्यपुस्तकात लावायचा. आणि हे आत्ता पदावर आहे ते जाऊ द्या. ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि हिंदू कोड बिल आणलं, त्या हिंदू कोड बिलातलं न वागता आता तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. कशासाठी? भीक मागे धंदे करायचे आहे. ज्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात प्रजेला म्हणजे लोकांना भीक मागण्याचं व्यसन जडतं, तो देश कायम आणि कायम गुलाम राहतो मित्र हो. आणि आपण गुलामीकडे जात आहोत. म्हणून आपण थांबलं पाहिजे. आपण समजलं पाहिजे की आत्ता तरी आपण माणसं आहोत हे जाणीव केली पाहिजे. आणि जो माणूस माझ्या हिताचं काम करत असेल त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. आणि जो माणूस माझ्या अहिताचं काम करत असेल, तो माझा भाऊ जरी असला तरी मी त्याला टाकलं पाहिजे. काय गंमत आहे बघा, बहीण भाऊ एकच आहे, स्वतःला खूप चांगलं म्हणतात, पण बहिणीच्या विरुद्ध जेव्हा भावाची बायको उभी राहते तेव्हा तुम्ही कुठे समतेचा मार्ग नेणार? आणि ती पडल्यावर तुम्ही मागच्या दाराने तिला पुन्हा खासदार करणार. कुठे आहे तुमचे? आणि तुम्ही बजेटमध्ये लाडकी बहीण योजना आणणार.
म्हणून आतापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या सरंजामदारांना कोणीच शिकलेलं नाही त्याच्यामध्ये. आपल्या लक्षात येईल, जे शिकलेले आहेत त्यांनी आपली डोके गहाण ठेवलेले आहेत. यांना या सत्तेतून हद्दपार करायचं असेल, निदान महाराष्ट्र तरी हद्दपार करायचं असेल, तर जो माणूस तुमच्यासाठी वनवन भटकतोय, पाण्या पावसात फिरतोय, आरक्षण बचाव यात्रा काढतोय, त्याच्या पाठीमागे लागा जरा. या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आमच्या 35 मतदारसंघामध्ये उमेदवारामध्ये आम्ही पाहिलं, बहुजन समाजाच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करताना ते दिसले नाहीत. म्हणजे जो माणूस तुमच्यासाठी लढतो, तुमच्या हितासाठी लढतो, तुम्ही त्यांना काहीही गिनत नाही आणि परिणाम तुमच्यावरच होणार आहे हे ध्यानात ठेवा. ती जागृती वंचित बहुजन आघाडी वारंवार करत आहे, पण तुमच्या डोक्यात भुसा भरलेला आहे का? आता तरी विचार करा. तुमचे बबनराव तायवाडेंनी विचार करावा, तुमच्या पुरुषोत्तम खेडेकरांनी विचार करावा, तुमच्या लक्ष्मण हाकीने विचार करावा, तुमच्या जरांगे पाटलांनी सुद्धा विचार करावा. आणि जेवढे सगळे सत्तेच्या बाहेर आहेत आणि रोज रोज काय काय नियम निघतात. परवाच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक आलं, म्हणजे आता जर तुम्ही आंदोलन कराल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू. काय तर आमच्यावर संशय आहे की तुम्ही शांततेचा जनशांततेचा भंग केला. आणि त्याच्यामधले काय भानगड आहे, म्हणजे पूर्वी तरी तुम्हाला म्हणजे 36 तासाच्या आत कोर्टापुढे हजर राहायला लागेल. त्याची बेल मागायसाठी तुमचा अर्ज आहे. 90 दिवस तुमच्या त्या जमानतीची चार्जशीट लागली पाहिजे. आता हे सगळं या कायद्यातून खतम करण्यात आलं. मग काय आहे, फक्त संशयास्पद म्हणून आम्ही कोणालाही अंदर टाकू शकतो आणि कितीही दिवस जेलमध्ये ठेवू शकतो. त्यांना काही जमानत मिळण्याची अपेक्षा नाही. अशी विधेयकं जेव्हा येतात आणि ती मंजूर होतात, त्याचे GR निघतात, त्यावेळी आपला देश कुठे जातो हे आपण समजलं पाहिजे. ज्यावेळी ज्या काँग्रेस सरकारने RSS नावाच्या संघटनेला राजकारणामधून, पक्षामधून किंवा सरकारी कामकाजामध्ये बंदी घातली, कारण RSS ही जातीवादी संघटना आहे, RSS ही हिंस्र संघटना आहे, RSS ही शोषणाचं काम करणारी संघटना आहे, हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यांनी RSS वर बंदी घातली. आणि या सरकारने परवा काय केलं, आता कोणताही सरकारी अधिकारी RSSच्या सभेत जाऊ शकतो आणि कोणताही RSSचा अधिकारी सरकारामध्ये जाऊ शकतो. म्हणजे काय, हा विचार केला पाहिजे की हे चाललंय कुठं. हे सगळंच्या सगळं मनुस्मृतीकडे चाललंय. हे सगळंच्या सगळं चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये फक्त ब्राह्मणांनीच राज्य करावं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे क्षत्रियांनी वागावं, म्हणजे राज्यकर्त्यांनी वागावं, आणि बाकीच्या सगळ्यांना गुलाम करून ठेवावं, भिकारी करून सोड ठेवावं आणि संविधानाचा खात्मा करून ठेवावा. ही ज्याच्या डोक्यातून हे निघालेलं आहे ते जरा लक्षात घ्या. आणि ते काय करतात, ते आपसात भांडणं लावून देतात. जे बुद्धिस्ट आहे, आंबेडकरी विचारांचे आहे, त्यांचे 59 पक्ष होतात. एका गावात त्या पक्षाचं पटत नाही. ते कधी पाहत नाही की RSSचा जो माणूस आहे, संघाचा जो माणूस आहे, जो ब्राह्मण आहे, ते कधी आपसात भांडतात का. ते वेगवेगळ्या पक्षात असतात पण एकमेकासाठी पोषक असं काम करतात. हे लोक एकमेकासाठी पोषक काम करतायत का. ज्या अनुसूचित जाती जमातीला रिझर्वेशन होतं आणि पोरांना स्कॉलरशिपा मिळून शिक्षणाचा अधिकार होता, परदेशी शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिपा मिळायच्या होत्या, ते सगळं बंद करून टाकलं. आणि महिला बाल कल्याण विभागाचा आणि समाज कल्याण विभागाचा निधी कुठे वळवला जातो, तो त्या मुख्य ध्येयासाठी नाही तर यांच्यात ह्या योजना का, तर तुम्ही ह्या योजना घ्या, त्या योजना घ्या आणि तो निधी पळवा. गेली कित्येक दिवस ह्या अंगणवाडी सेविका आणि बालसेविका पगारापासून वंचित आहेत, धरणे आंदोलनं करत आहेत, उपोषणं करत आहेत, आंदोलनं करत आहेत. त्यांच्यासाठी काही नाही, मात्र त्यांच्या योजनेतून ही लाडकी बहीण योजना करा. हे कुठलं सरकार आहे. आणि हे सगळे पहा, बंदूक कोणाच्या हातात, मराठ्याच्या हातात, डोकं कोणाचं, ब्राह्मणाचं, आणि मरणार कोण, मराठा, बहुजन समाज, दलित. ही वस्तुस्थिती आपल्या देशाच्या लोकशाहीला प्रचंड घातक आहे, ध्यानात ठेवा. म्हणून बहुजन समाजाच्या OBC बांधवांना माझी नम्र विनंती आहे की कृपा करून हे तुमच्यावरचं संकट आहे जे बाळासाहेब आंबेडकरांनी समोर धरून ठेवलेलं आहे, यावेळी त्यांना मदत करा. या विधानसभेमध्ये तुम्ही असे लोक निवडून द्या की जे संविधानाने दिलेल्या निर्देशानुसार काम करतील
असे लोक निवडा की जे वारंवार आपल्या बापजाद्यापासून त्याच राजकारणात आहेत आणि आमदार खासदार झालेले आहेत, त्यांचं घरानं खासदार आमदार झालेलं आहे. त्यांना वंचित करा, त्यांना काढून टाका. नव्या उमेदीच्या नव्या लोकांना, ज्यांना हे संविधान समजते, त्यांना तुम्ही पुढे आणा आणि या देशाची लोकशाही वाचवा, या देशाचं संविधान वाचवा. या देशाच्या संविधानामध्ये लिहिलेले 15, 16, 29, 31 आणि 340 ते 342 ही आरक्षणाची कलम वाचवा. या देशातील UPSC MPSC ची कलम वाचवा. या देशातील न्यायव्यवस्थेची कलम वाचवा. हा तुमचा मित्र हो अधिकार आहे. कारण संविधानाने तुम्हाला राजा बनवलेला आहे. मतदार हा राजा असतो, पण त्या मताची किंमत जर त्याने मीठ मोरची सारखी ठेवली तर बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही लाचार आणि गुलाम व्हाल. तीच परिस्थिती आलेली आहे. म्हणून माझं नम्र निवेदन आहे की कृपा करून आत्ता तरी जागे व्हा. आपण आपसात भांडत राहू तर त्यांच्या भल्याचं आहे. आता आपण एकसत मिळू. आपले किती पक्ष आहेत? आमच्याकडे बहुजन समाज पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, BRSP कितीतरी आहेत. हे एकत्र येत नाहीत. OBC समाजाचे कितीतरी पक्ष आहे, पण ते बस एकाच्याच मनाने ऐकतात आणि बरोबर वरच्या माणसाला, म्हणजे जो वरच्या डोक्याने मनस्फूर्तीच्या डोक्याने वापरतो, तो बरोबर याचा फायदा करून घेतो. हे यांचे गनिमी कावे ओळखा आणि जागे व्हा. बाळासाहेब आंबेडकरांच्या या आरक्षण यात्रेला, आरक्षण बचाव यात्रेला नुसतं पाठिंबा देऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे. या वयात तो माणूस भर पावसामध्ये ही यात्रा काढतोय. लोक त्याच्याबद्दल असं बोलतात की नाही नाही, आता समोर विधानसभेचं निवडणूक आहे ना, आणि म्हणून मग बाळासाहेबांनी ही यात्रा काढली. अरे विधानसभेची निवडणूक जाऊ द्या खड्ड्यात. तुमचं 340 कलम खड्ड्यात चाललंय ना. तुमचं 316(4) आणि 15(4) खड्ड्यात चाललंय ना. तुमचं संविधान धोक्यात आलंय ना. तुम्हाला कायम गुलाम करण्याचं षडयंत्र यांचं चालू आहे ना. तुमचं शिक्षणाचं काय झालं? मला तर आश्चर्य वाटते की भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द लिहिलेला आहे आणि संविधान कसं बदलवायचं किंवा त्याच्यात दुरुस्ती कशी करायची याच्यामध्ये संविधानानेच कलम सांगितलेली आहे. हे सगळं बाजूला टाकून कोणीतरी एक येतो आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द खोडून टाकतो आणि तिथे पंथ निरपेक्ष असावं असं सांगतो. आणि साऱ्या शाळेंच्या पुस्तकामध्ये जे उद्देशपत्रिका छापली जाते त्या उद्देशपत्रिकेवर सगळ्यांनी पंथनिरपेक्ष नेऊन ठेवलेला आहे. ज्याने हा शब्द सुचवला, ज्याने हा छापला आणि जो शिक्षक हा आता वर्गात वाचून दाखवणार आहे, त्याला धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि पंथनिरपेक्षता म्हणजे काय आणि सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष आहे का पंथनिरपेक्ष आहे याची माहिती आहे की नाही? काही माहिती नाही. वरून आलं पुढे चाललं. आमचं सगळं प्रशासन आता वरून आलं पुढे चाललं. या पद्धतीचं गुलाम आणि लाचार झालेलं आहे. सगळी पोलीस यंत्रणा पहा. पोलीस यंत्रणाचं मुख्य काम होतं की सदनिग्रहाय खलनिग्रहाय. जे चांगले लोक आहेत त्यांच्यावर हे करा आणि जे वाईट लोक आहेत त्यांना तुम्ही सजा द्या. पण पोलिसी खातं काय करत आहे आपल्याला लक्षात येईल. त्यांनी सुद्धा तोच धंदा सुरू केलेला आहे. जाऊ द्या, प्रशासन व्यवस्थेतील सगळे कलेक्टर पदावरचे किंवा जे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचे प्रशासन अधिकारी आहेत ते काय करतात आपल्या लक्षात येईल. कोणी संविधानाचा वापर करत नाही. सारे संविधानाचे गोडवे गातात आणि आपला मलिदा खातात. आपलं भलं म्हणजे जगाचं भलं ही नियती सोडली पाहिजे आणि ती आताची गरज आहे. कारण या निवडणुकांमध्ये 2025 पर्यंत आपण जर काही क्रांती केली नाही तर आपला पराभव, आपली गुलामी अटळ आहे. कारण मी एका पुस्तकात वाचलेलं आहे बंच ऑफ थॉटमध्ये की त्यांना 2025 पर्यंत म्हणजे 100 वर्षात या देशाची लोकशाही यंत्रणा जी ब्रिटिश गव्हर्नमेंटने आणली ती संपवायची आहे. जी संविधानाने आणली ती संपवायची आहे. आणि ते बरोबर पद्धतशीरपणे 100 वर्षात त्यांच्या कामाला लागले आहेत. ते निवडणुकीपुरते काम करत नाहीत. ते रोज निवडणुका आहेत, रोज आणीबाणीची परिस्थिती आहे असं काम करतात. आपल्यामध्ये ही जागृती केव्हा येणार? ती आणली पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.